हॅलो गाईज, मी 2-3 दिवसापासून व्हिडिओ नाही टाकले कारण वैसू बिमार होती. हा बरं वाटाना मला. आवाज पा कसा झालाय सर्दीने यानं. आज तिला थोडं बरं वाटलं तर ती म्हणे चला मी नाश्ता बनवतो, म्हणून 2-3 दिवसापासून काही व्हिडिओ टाकलेच नाही मी. नाश्त्याला मी बनवणार आहे टमाट्याची चटणी आणि तेलाच्या पोळ्या खाते. ते तर पोळ्या बनवायला लागले आणि चहा बनवायचा राहिलाय अजून. आमचा सकाळचा नाश्ता पाणी आता येऊ. मी आता तिला म्हणलं होतं बनवू नको, पण ती म्हणे नाही आज थोडं बरं वाटायला लागलं तर बनवतो. मग उपाशी ठेवू का दर दिवस तुम्हाला बरं वाटाना म्हणू हा? ती गोष्ट खरी आहे म्हणा. ती कामावून आल्यावर भूक लागती ना. हो. वातावरण बदललंय. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमचा. कारण मी व्हिडिओ पाहतेच सगळे, पण लाईक कोणी करत नाही. तरी दुःख नाही झालं मला, कारण की खुशी झाली की तुम्ही पाहता तर खरी आणि असेच पाहत राहा, पण लाईक बी करता. लाईक केलं तर जरा मनाला मस्त जरा बरं वाटते आणि व्हिडिओ काढू वाटते तुम्हाला. उलाश येतो जरा हेडो काढायला. भावांनो बहिणींनो, चला आपल्याला कोणी पाहते बापा हेडो पसंत करते तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण लाईक केल्याच्या नंतर कसं आहे की माणसाला थोडी हिंमत येते व्हिडिओ बनवायसाठी, म्हणून लाईक जरूर करा. सपोर्ट करा भावांनो बहिणींनो. चला मी चालले आता. पीठ भिजवले तर हात धुयाला. काय टमाट्याची चटणी बनवणार आहे तू? हा, टमाटे चटणी बनवते. अरे वा, तुम्हाला सांगितलं नाही काय मी? का? तुम्हाला टमाट्याची चटणी आवडते तर चटणी बनवते म्हणून. हो ना, चांगलं. हाव. पिठाचा हात धुतला, हा, आता बनवते. का मी बनवू? चहा घ्या. नाही तुम्ही नका बनवू, हा, बनवते मी. तू बनवती का? हा, बर बनव मग. तू कसं म्हण. बनवती? तुम्हालाच बरं वाटाना. तुम्हाला पण ताप यायला लागली ना, एका सर्दी झाली सगळं घरच बिमार पडते. नाही ना, तसं काय नाही. मला एवढी तब्येत खराब नाही. मै झाली, मै जास्त झाली. हा, हाव. दे टमाटे कापून देऊ का? नको व. दे ना, त्याच्यात काय नको, दे दे. नाही नको. तुम्हाला पण कामाला जाणं लागतंय, तिथे दमतय माणूस. पण तुझी तब्येत खराब असली तर मग मलाही चांगलं वाटत नाही ना. वाटतं की माझे तू उठून जेवण बनवा, हे करा ते करा. मग आता लेकरू म्हणल्यावर घरात करावंच लागतोय स्वयंपाक पाणी. मोठाले तरी सैन करतेत बापा, पण लेकराला दम नाही निघत भुकाचे, जेवण मागतेत. हो, ते तर खरं. टमाटे पण आता पावसाळ्याचे कडक यायला लागले जिकडे तिकडच. काय टमाटे टमाटे पण मस्त आहेत ना. हे काय पाणी? काळ्या बिया येतात खाऊन खाऊन. हा, काळ्या बिया. काळ्या बिया त्या काय खराब थोडी आहेत ते. अशी. हा? हम्म. मग आपल्या गावाकडे बी असेच येतात ना टमाटे. हा, तर गाई टमाटा पहा खराब आहे काही नाही. वैसू म्हणते याच्यात काळ्या बिया यायला लागल्या. काळ्या बिया हा, ते खराब नाही. अमुक अमुक टमाट्यात काळ्या बिया येतात. हा येतात. वैसूला वाटते खराबच आहे का मग? तसं वाटायला लागलंय मला खराब आहे म्हणून. नाही नाही, खराब नाही. हम्म. हम्म. ते कधी कधी टमाटे तसे यायला लागलेत आता. टमाटे तसे पण खायचे लायक आहेत, मस्त आहे. कच्चे टमाटे लई मजा येते खायची, मीठ लावून. भैया नाही खातोय. हा, त्याला उलास कधी येतोय माहितीये का? हा. 200 रुपये किलो टमाटे झाले ता उलाशी महाग झाल्यावर आणि सस्ते झाल्यावर खाणार नाही ते. लेकराचं मनावरलं काम असतं. आता सस्ते टमाटे झाले मला. आता आवडलं मनाला वाटलं जावं खाते नाही. आता टमाट्याचे भाव डबल वाढले, 60 रुपये किलो झाले. 60 रुपये किलो झाले. त्याच्यामध्ये कसं आहे आता, त्याला वरून महाग भेटत असतील ना. हा, 60 रुपये किलो टमाटे आणले. हा? मग आता त्याला बी समजा 2 रुपये नाही भेटले तर मग कोणी धंदा करेल का? नाही. हा, कसं त्याला बी लेकरं बाळ आहे.
टमाट्याचे भाव ह्या वर्षी आलूचे भाव सस्ते नाही. पहिली गोष्ट तर मी तुला काय म्हणतो तुला माहित नाही. हा हा हाय हाय नाही करायची. खायच्या वस्तूला कधी भाव नाही करायचा. हा हा मग कारण की ते लोक बी आपल्याला देतात ना, आपले पण फुकट पैसे थोडे घेतात. नाही मग त्याला वरून महाग झालं तेव्हा ते आपल्याला महाग देतात. हा कारण त्याला बी 2 रुपये भेटले पाहिजे. हो हा शेतकऱ्याला पण लय मेहनत करावी लागती. तू तरी समजा गेली बाजारात तर भाव टाव करते याचा भाजीपाल्याचा त्याचा. हा मी कधीच भाव घेऊ नाही करत. भाव करावाच लागत असतोय. पण आपल्याला मग कधी कमी नाही पडत असे. हा तुमचं म्हणणं आहे म्हणजे भाव करायचाच नाही का? नाही खायच्या वस्तूचा काय भाव करायचा? करावा लागतोय व हा? करावा लागतोय भाव. आता तू म्हणे ती मसाल्यावाली बाई तुला म्हणे 20 रुपयाचा मसाला भेटतो ना. हा 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 आता तिच्या मनाने डबल कमी केला का नाही तिने भाव? हा काहून की वरून महाग झालं तेव्हा ती महाग देते आपल्याला. हो हा हो आता तिच्या मनाने भाव कमी केला तिनं. हो कारण की वरून स्वस्त भेटले की मग ती स्वस्त देते असं आहे ना. हो त्या बिचारीला बी हिंगणं लागते ना, इकडे तिकडे नाही हिंगणं लागते. हम्म. मग कोणाचा विचार करायचा, आपलाच नाही करायचा कधी. का आता भावच आहे कोण्या वस्तूला आहे का नाही. हा, मग टमाटे की चटणी. वा टमाट्याची चटणी याच्यासाठी मी म्हणलो तुला, कारण की आहे ना तुला सर्दी झाली ना. हा तर तुला आंबट आंबट जरा मग खायला तुला बरं वाटत जातं. अर्धी पोरभर जर भाकर खाल्ली ना तू तर मग दवा घ्यायची. काय हा बरं हा आहे का नाही. मला खाऊ वाटाना काय. मग तसं खाऊ वाटत नाही ना, मग ते तसं बळ खाणं लागते ना. बिमार कशाला म्हणते. हा आता हारसूला काय करावं लागल काय खायला. त्याला भाजी कर काहीतरी. हम्म. है ना? मग काय नाही मग आता तुम्हाला देते आता टमाट्याची चटणी चहा आहे पाणी करून देते नाश्त्याला. हो आणि मग स्वयंपाकाला लागावं लागेल मला. बरोबर. मग हे आता काय आता स्वयंपाक नाही काही हो, नाश्ता आहे. नाश्ता आहे का सकाळचा आहे ना. हम्म. बरोबर हे फक्त माझ्यासाठी. हो आता चहा ठेवायला लागली तुम्हाला. चहा करून पाहू तुम्ही. हो येतोय का मला. हा तुला एक काम करू वाटायला लागले तुम्हाला घरचं दारचं. नाही बिमार आहे म्हणून. टिकलेलं चांगलं असते ना. हा, कोणता टाइम कसा म्हणून. हा तुम्हाला काय सोडून चालले काय मी. कारण मी कधी चहा बनवला नाही. हा हा सोडून चालली मी तुम्हाला. अरे काय पागल सारखं वाटत करते रे, ती सोडून जा, आपण सोडून चालले का. मग तुम्हाला स्वयंपाक शिकायला. म्हणजे असं बिमार पडलं की मग माणसाला येत असलं की मग माणूस करतोय ना. हा 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 मग हा का बिमार माणसाचा जीव घ्यावा. नाही नाही. काय का नाही. इथं टेबल लावून द्या बरं या स्वयंपाकाच्या इथं किचन नाही इथं सगळं भरल्या अशा मस्त खाण्याचा टेबल बनवून घ्या आपल्याला. सगळं वरच्या वरी राहते. अरे वर्षावरी उभ्यानं स्वयंपाक बनवल्यापेक्षा खाली बसून बनवलेला तुला चांगला. मला किचनच आवडतंय. तुला किचन आवडतं पण उभ्यानं स्वयंपाक बनवलेलं मजा येते का बसून. मस्त आरामानं बसून बनवायचं ते नाही. उभ्याला मजा येते लगेच जिधरल्या तिथं सामाईन सुमाईन. म्हणत काय नाही मी तुला बोलून दे. हा का हम्म. काय नाही उभ्यानं बनवतोय स्वयंपाक. आता टाकली टमाट्यात चटणी. हा आता तुम्हाला कामाला जावं लागेल आता थोडं थांबून. हो ना. हो चहा ठुलाय आता. कारण मी बाबा सांगत होते की माणसाने मेहनत करायला पाहिजे. हा आणि खरी गोष्ट मेहनत केली तर माणसाचं करायलाच पाहिजे. टेन्शन राहत नाही मग खर्च अडकायचं काम धंदा केला तर. नाही काम धंदा केल्यावर मग काही ते हे होत नाही ना. हा ताण नाही राहत मग काही. नाही अरे मग आवाज पाहा ना कसा झालाय. मला वाटत नाही राहिला मग आवाज आहे म्हणून ह्यो. घर झालाय लय.
सर्दीनं आवाज तसाच होतोय. हा ना, मला वाटायला लागले कोण बोलायला लागले असा आवाज होऊन गेलाय. मग हा तुला काय वाटायला लागलं? असं वाटायला लागले कोण बोलायला लागले. भूतगीत लागलं? भूत नाही लागलं, हा? भूत नाही लागलं. हा. सर्दी झाली मला. वातावरण बदललंय म्हणून तसं होतंय ते. वातावरण काहीच नाही तुम्ही बदललं. खराब वातावरण झाले काय हो या महिन्यात? नाही नाही सुकल्या आणि झाले. नाही नाही खराब नाही. नाही का? तर हल्लो गाई जाता नाश्ता माझा तयार झालेला आहे काय. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा भावांनो बहिणींनो. कारण की तुम्ही लाईक केलं ना तर मला हिंमत येते व्हिडिओ बनवायची. तुमच्या Comment बी सपोर्टची करा, कारण की व्हिडिओ कसे बनवायचे कसे नाही हे मला माहित नाही. तुमच्या सपोर्टची लय जरूर होते भावांनो बहिणींनो ना. आम्हाला सांगा असे असे व्हिडिओ बनवा, तसेच व्हिडिओ बनवा. आम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा. आम्हाला तेव्हा समजते गाड्या यायला व्हिडिओ आवडायला लागले आमचे. हाय का नाही? बाय. बाय.